रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ इथं घेतला। कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्वतः मान्यता दिली। तसंच याबाबतचं डिझाईन तातडीनं सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग 166 वरील येवलूज ते शिवाजी पूल अशा 10.8 किलोमीटर रस्त्याचं रुंदीकरण, पुराच्या पाण्याच्या ठिकाणी उंची वाढवणं, पुराच्या पाण्यामुळे जो बंधारा निर्माण होतोय त्या ठिकाणी काँक्रीटचे मोठे बॉक्स देणं, जेणेकरून वाहतुकीसाठी अडथळा न होता पुराच्या पाण्याचा लवकर निचरा होईल। तसंच कोल्हापूर शहरातील शिवाजी पूल ते तावडे हॉटेलपर्यंतचा 6.8 किलोमीटरचा उड्डाणपुलासाठी तत्वतः मान्यता त्यांनी दिली। या उड्डाणपुलासाठी युटिलिटी आणि जागेचा खर्च महापालिका आणि राज्य सरकारनं करावा, प्रकल्प खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करेल असंही त्यांनी सांगितलं। गगनबावडा ते रत्नागिरी मार्गावर महापालिकेच्या जागेवरील 2 किलोमीटरच्या जोड रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन शहरातील फ्लायओव्हरला जोडावा असाही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। सातारा कागल रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून डिसेंबर 2025 पूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना नामदार गडकरी यांनी केल्या। यावेळी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला।